आतषबाजी म्हणतात 4 षटकांचा सामना आहे. 1 षटक हे पॉवर प्लेचं असणार आहे, त्यामुळे 4 षटकांचा सामना आहे. सामना सुरू होईल. ऐकूया पळसपे पनवेल गावाचा एक चला फिल्डिंग लावून घ्या प्लीज, क्षेत्ररक्षण लावून घ्या. संध्याकाळचं सत्र आहे, वेळेमध्ये सामने संपवायचे आहेत. चला संध्याकाळच्या सत्रामध्ये पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत सुस्वागतम. जाऊया मॅचच्या दिशेनं. ज्या ठिकाणी दुसऱ्या फेरीमधील हा दुसरा सामना आपल्या भेटीस येतोय. दोनही ताकदवान संघ आता मात्र मैदानामध्ये आमने सामने तुम्हाला पाहायला मिळतील. VBP पनवेल ताकदवान संघ ओळखला जातो टेनिस क्रिकेट विश्वामधील, आणि त्याच्या समवेत त्यांची लढाई तुम्हाला पाहायला मिळेल ती अलिबाग या संघाच्या विरोधामध्ये. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली अलिबाग संघाकडून प्रसाद पाटील आणि पिंट्या पाटील. तर गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन मॅन फ्रॉम वाजे धनाजी जळे. पहिलाच बॉल आडव्या पॅट ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, कनेक्ट प्रॉपर झालेला नाहीये. विकेटवरच चेंडू घरंगळत राहिला, त्यामुळे कोणतीही धाव नाहीये. चांगला चेंडू आज प्रभावित केले धनाजी जळेनं. दोन्ही मॅच मध्ये चांगली टिचून गोलंदाजी केले. खरं तर पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 2 षटकं टाळणे टाकली होती, विकेट संपादित केल्या. फलंदाजांना मात्र कोंडीत पकडण्याचं कार्य मात्र त्याच्या माध्यमातून झालं, आणि त्याचमुळे सुरुवात करत असताना एक चांगली स्टार्ट मिळते BBP पनवेल संघाला. मग ती फलंदाजी असेल किंवा गोलंदाजी असेल, त्यामुळे एक ताकदवान परिपूर्ण संघ तुम्हाला पाहायला मिळतोय तो VBP. धनाजी पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. वाडवा पॅटनं ऑन साइडला स्विंग केला, स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून एक धमाकेदार स्ट्रोक, बॉलला पाठवले सीमा पार, षटकार. प्रसादनं चांगलाच प्रसाद दिलाय तो धनाजी जळेला. या 6 धावांच्या बरोबरीनं खातं उघडलं जातंय श्री गणेशा धावसंख्येचा करत असताना प्रसाद पाटील. आज 2 अर्धशतकं पाहायला मिळाली या स्पर्धेमध्ये. निर्दोष काय बॅटिंग केली होती. पहिलं अर्धशतक या स्पर्धेमधलं चेस करत असताना यस चेंडूची मागणी केली जाते, आणि दुसरं अर्धशतक आपण पाहिलं ते विश्वास पाटील यांच्या बॅटमधून. ही 2 अर्धशतकं आजच्या दिवसामध्ये. काल तालुकास्तरीय स्पर्धा होती, सगळेच तारे सितारे तुम्हाला पाहायला मिळाले. ते एकही अर्धशतक आलं नव्हतं, परंतु आज 40+ क्रिकेट पहा किती ताकदवान आहे. त्यांच्या माध्यमातून 2-2 अर्धशतकं दुसऱ्या दिवशी पाहायला मिळाली. पहिलं निर्दोष घरत आणि दुसरं विश्वास पाटील यांचं. धनाजी जळे पहिला चेंडू निर्धाव आला होता, परंतु दुसऱ्या चेंडूवर मात्र प्रसाद पाटील यांच्याकडून षटकार पाहायला मिळालाय. गोलंदाज स्ट्राईकवर पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं हलक्या हाताने ड्राईव्ह केला. ओ अचानकपणे बॉल बाउन्स झाला, थोडीशी इंजरी त्या ठिकाणी होत असताना फर्स्ट एड बॉक्स. पाणी सुद्धा घेऊन जा लगेचच, कारण हे अनएक्सपेक्टेड बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला.
आणि त्याचमुळे सरळ चेंडू जाऊन चेहऱ्यावर आदळला, त्यामुळे थोडंसं टेन्शन आता मात्र सगळ्यांना. सगळेजण धावलेत ते विश्वाच्या दिशेनं आणि सगळेजण चिंतेमध्ये आहेत. थोडंसं टेन्शन वाढवणारी गोष्ट खरं तर, परंतु आपण आशा करूया तो सेफ असेल, कोणती जास्त दुखापत नसेल, कारण तो लगेचच खरं तर उठून उभा राहील. सर फर्स्ट एड बॉक्स घेऊन जा. आणि विश्वास बाहेर येत आहेत. अनएक्सपेक्टेड होतं खरं तर त्या ठिकाणी. सहजतेनं अगदी हलक्या हातानं खेळलेला तो फटका होता, परंतु समोर आपण पाहिला मिड ऑफ दिशेमध्ये त्या ठिकाणी अचानकपणे चेंडू उडाला आणि अंदाज चुकला खरं तर विश्वास यांचा. आणि चेंडू सरळ जाऊन खरं तर त्यांच्या चेहऱ्यावर डोळ्यावर जाऊन लागला, त्यामुळे थोडंसं चिंताजनक. परंतु लवकर बरे होऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये दिसतील अशी आपण आशा करूया, प्रार्थना करूया. मोठा खेळाडू आहे, आजपर्यंत रायगड टेनिस क्रिकेटसाठी सारं काही दिलं या खेळाडूनं, आणि त्याला मात्र या महत्वाच्या मॅचमध्ये दुखापत झाले. लेफ्ट आर्म राऊंड बॅक टू द बॉलर्स. फॉलो थ्रू मध्ये बॉल स्टॉप केलाय, कोणतीही धाव नाही आहे. चांगली बॉलिंग आउटसाइड ऑफ स्टंप, थोडंसं फुलं लेंथ हाताळले जातात आणि त्याचमुळे इकडे थोडंसं अडचणीमध्ये आणतोय धनाजी जळे. षटकार जरूर आला होता, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक म्हणावं लागेल. गोलंदाज तयार. धनाजी जय समोर प्रसाद पाटील आहेत. षटकार एक पाहायला मिळाला त्यांच्या बॅटमधून. आतापर्यंत स्कोर कार्ड वर आरसी अलिबाग टीमची धावसंख्या आहे ती 8. काल तालुकास्तरीय स्पर्धा पाहायला मिळाली, उद्या ग्रामीणचा बोल पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये. यावेळेस हाफ ट्रॅकर होता, पाठवला स्क्वेअर लेगच्या वरतून, जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता उत्तुंग असा षटकार. हा दुसरा षटकार आला या ओव्हरमध्ये, त्यामुळे धनाजी जळे सारख्या दिग्गज स्ट्रायकर बॉलरवर मात्र सुरुवातीलाच खरं तर आक्रमण करण्यामध्ये यश प्राप्त झाले ते प्रसाद पाटीलला. धावसंख्या जाऊन पोहोचले ती 14-14 या आकड्यावर. पाठीमागे पहा त्या ठिकाणी दिलीप वेंगसरकर अकॅडमी आणि आमच्या प्रेक्षकांनी सुद्धा त्या ठिकाणी जाऊन झेल टिपलाय. रनिंग कॅच, चांगला झेल त्या ठिकाणी आपल्या टीव्ही स्क्रीनवर आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे स्वयंसेवक आहेत त्या ठिकाणी. 14 धावा धावफलकावर. गोलंदाज तयार. लेफ्ट आर्म राऊंड विकेटनं थोडंसं प्रेशर आता मात्र धनाजी जळेवर आहे, कारण प्रसाद पाटीलची आक्रमकता विस्फोटकता पाहायला मिळाली आतापर्यंत. आणि सुरुवातीपासून आक्रमण करायचं हेच बचावाचं तंत्र या उद्देशानं मैदानामध्ये फलंदाजी करत असताना हा चेंडू सोडून दिला, लेग स्टिकच्या बाहेर होता. अंपायर सुनील पाटील सरांचा इशारा. पाईट बॉलचा एक अतिरिक्त रन धावसंख्येमध्ये नोंदवली जाईल. एक्स्ट्राज मध्ये बढोतरी. पहिली एक्स्ट्रा रन या इनिंग मध्ये येत असताना 15 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अलिबाग आणि बीबीबी पनवेल या दोन संघादरम्यान सुरू असणारी फाईट. दोनही ताकदवान मजबूत संघ आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉलला पाठवलं यावेळेस मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं जाईल चेंडू सीमा पार. 4 धावांकरता. पहिल्याच ओव्हरमध्ये मात्र गोलंदाजावर हल्ला चढवलाय तो अलिबागच्या ओपनर्सनं. प्रसादनं चांगलाच प्रसाद दिला आणि पहिल्या षटकामध्ये धावा आपण पाहिल्या तर तब्बल बिनबाद 19 धावा. व्हॉट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम अलिबाग टीम. दमदार सुरुवात या ठिकाणी झाले.
आणि थोडीशी चिंता अगोदरच खरं तर विश्वास पाटील मैदानाच्या बाहेर आले, ते कुठेतरी त्यातून सावरतो तोच धनाजी जळेवर मात्र आक्रमण पाहायला मिळालं आणि हे महागड षटक VBB पनवेल संघाकडून पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात. त्यामुळे थोडंसं टेन्शन वाढलंय भाऊ यांच्या चेहऱ्यावर, प्रवीण पाटील यांच्या चेहऱ्यावर सुद्धा टेन्शन वाढलंय, सगळ्या सिनियर खेळाडूंच्या चेहऱ्यावर. परंतु VBB पनवेल संघ ताकदवान मोठा मजबूत संघ आहे. या स्थितीमधून सुद्धा नाउमेद न होता लगेचच तो बाउन्स बॅक करेल याची सुद्धा जाणीव अनेक टेनिस क्रिकेट प्रेक्षकांना आहे आणि तेच बाउन्स बॅक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी दाखल झालाय धानसर गावचा खेळाडू कैलास पोरजी. दुसरं षटक घेऊन तयार होतोय. पहिले 6 चेंडू प्रसाद पाटील खेळलेत, 19 धावा त्यांनी उभ्या केल्यात. पिंट्या पाटील आणखीन एक मोठं नाव अलिबाग टेनिस क्रिकेट जगतामधील. हशिवरे गावाचीच सलामीची जोडी खेळते मैदानामध्ये अलिबाग टीम कडून. पिंट्या पाटील एक काळ गाजवलाय खरं तर रेग्युलर क्रिकेट खेळत असताना या दोन्ही फलंदाजांनी. लोवा फुल टॉस बॉल समोरच्या दिशेला ड्राईव्ह करतात, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी. हो पहा अचानकपणे बाउन्स झाला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल प्रदीप खारकर यांचं. एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 20 वर 20. कैलास पोरजीला हेच करायचं आहे, थोडं थांबवायचं आहे स्कोर कार्ड. मागच्याही खरं तर मॅच मध्ये चांगली बॉलिंग कैलास पोरजीची राहिली होती, विकेट मिळाली नव्हती, परंतु काही चेंडू मात्र अतिशय चांगले पडले होते त्यांच्या गोलंदाजी मधले. वाडबा पॅटर्न ऑन साइडला बॉल हवेमध्ये कॅच होऊ शकते अँड या सिटीज फलंदाज होईल बाद. ब्रेक थ्रू मात्र दिलाय कैलास पोरजीनं. पहिला धक्का टीम अलिबागला. गरज होती विकेटची, ही जोडी फोडण्याची गरज होती आणि ती जोडी अखेरीस फोडली गेली. आणि विकेट कोणाची तर ज्यानं पहिल्या षटकामध्ये 2 षटकार एक चौकाराचा खेळ सादर केला होता, त्याच प्रसाद पाटीलला दाखवलाय तंबूचा रस्ता, तो कैलास पोरजीनं. त्यामुळे एकापेक्षा एक सरस खेळाडू VBB पनवेलकडे आहेत आणि नक्कीच पहिलं षटक थोडंसं अपेक्षेप्रमाणे राहिलं नव्हतं, परंतु दुसऱ्याच ओव्हरमध्ये मात्र चांगलं कमबॅक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते कैलास पोरजी कडून. चांगला झेल खरं तर धनाजी जळे यांनी धावत जाऊन टिपलाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मान फ्रॉम नवगावचा खेळाडू आहेत प्रदीप विनोद वाटकरे. RPL मध्ये सुद्धा खूप चांगला खेळ केला, एक मॅच मध्ये अगदी धडाकेबाज खेळ केला होता विनोद वाटकरे वन ऑफ द ग्रेटेस्ट टेनिस प्लेयर फ्रॉम अलिबाग टेनिस क्रिकेट. वेगळी लोकप्रियता आहे अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये ज्या खेळाडूची, तो विनोद वाटकरे. आल्या पहिल्याच बॉलवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. इकडे कैलास पोरजी दुसरं यश प्राप्त करणार का? कॅच ड्रॉप नॉट एक्सपेक्टेड. किरण पाटील त्या ठिकाणी होते आणि त्यांच्याकडून सुटलेला हा झेल विश्वास बसत नाहीये. आणि खरं तर विनोद वाटकरे किरण पाटील एकाच संघामधून खेळताना दिसतील ऑल इंडिया लेवलला, ऑल इंडिया प्रीमियर लीग मध्ये. आणि किरण पाटील यांनी सोडलेला झेले जीवनदान मात्र मिळालंय. एक रन येताना दिसली, धावसंख्या 1 ने पुढे गेले. द स्टंप्स न जोरदार अपील आणि यस दुसरा दणका दिलाय कैलास पोरजीनं. फलंदाज बाद होईल, सलामीची जोडी फोडले ती धानसरच्या या गोलंदाजानं. प्रसाद पाटीलच्या पाठोपाठ आता मात्र पिंट्या पाटील मैदानाच्या बाहेर जात असताना दुसरा धक्का टीम अलिबागला 21 या धावसंख्येवर. 20 धावांपर्यंत एकही विकेट नव्हती, परंतु पहा इकडे 2 विकेट्स गेल्यात. तर किरण पाटील बद्दल आपण चर्चा करत होतो. ऑल इंडिया 40+ प्रीमियर लीग ही एक स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल 40+ क्रिकेट वेलफेअर असोसिएशन कडून आणि त्याच्यामध्ये हे सगळे खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील बरेचसे, ज्याच्यामध्ये किरण पाटील आणि त्याचप्रमाणे विनोद वाटकरे तुम्हाला पाहायला मिळतील.
एकाच संघामधून खेळताना दिसतील तुम्हाला. त्यांना सुद्धा त्या स्पर्धेसाठी आपण शुभेच्छा देऊया. परंतु इकडे सुस्थितीमध्ये वाटणारा अलिबाग संघ या 2 विकेट्स नंतर कैलासपोरजीच्या या सफलतेनंतर या गोलंदाजीमधून थोडासा बॅकफुटवर येत असताना 4थ्या क्रमांकावर बॅटर आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा डोक्यावर हात गेले होते. पटकन अजय कोळीच्या हातामधून चेंडू निसटला. चांगली बॉलिंग अचूक टप्पा ठेवलाय. प्रॉपर लाईन आणि लेंथवर नियंत्रण युक्त गोलंदाजी. नाव समजू शकलेलं नाहीये फलंदाजाचं. मी अलिबाग टीमला विनंती करेन आपण या इकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये, जेणेकरून नावं कळतील. लाईव्ह स्पर्धा आहे. तुमची नावं तुमच्या स्क्रीनवर येतात. प्रेक्षकांना सुद्धा कळू द्यात कोणते खेळाडू खेळतात. 4Gचा हा चेंडू यावेळेस मात्र ड्राईव्ह केलाय. कव्हर्सला वेगानं मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येत आहेत. एकच धाव. चांगलं क्षेत्ररक्षण आणि काय षटक हाताळलंय कैलास 4Gनं. अपेक्षा भंग केलाय. पहिल्या षटकामध्ये 19 धावा धनाजी जळेसारख्या गोलंदाजावर आल्यानंतर असंच वाटलं होतं अगदी सुरुवात चांगली झाली आणि त्याच धावगतीनं मात्र पुढे जाईल. निदान 2 ओव्हर्समध्ये 31 धावा पाहायला मिळतील. परंतु पहा फक्त 3 धावांचं षटक टाकलं. दानसरच्या गोलंदाजानं 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला आणि या मॅच मध्ये बीबीपी पनवेल संघ बाउन्स बॅक करत असताना 22 वर 2 अशी धावसंख्या पाहायला मिळते ती आरसी अलिबागची. 3रं षटक गोलंदाजी मार्कवर आता मात्र स्वतः किरण पाटील एक नामवंत अष्टपैलू खेळाडू. उलवेन नोड मधील पनवेल क्रिकेट समालोचक असोसीएशनचे अध्यक्ष आहेत. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून सुद्धा त्यांची ओळख आहे. गोलंदाजी ट्रॅकवर थोडा स्पीडअप करत राहा, कारण आज आणखीन एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. कमलाकर जातले आणखीन एक मोठे नाव. अलिबाग टेनिस क्रिकेट मधील 2ही दादा फलंदाज सध्याच्या घडीला खेळपट्टीवर. दादले म्हटला की असे तुम्हाला स्ट्रोक्स पाहायला मिळतील. चांगला फटका. कव्हर्सला एक्स्ट्रा कव्हरला वेगानं फिल्डर त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मात्र 2 रन्स. 2ही नामवंत फलंदाज आहेत अलिबाग टेनिस क्रिकेट विश्वामधील. काळ गाजवला आणि अजूनही पाहायला गेलं तर 40+ क्रिकेट खूप उत्तम खेळतात आणि त्याचमुळे या 2 फलंदाजांवर मोठी भिस्त असेल अलिबाग 40+ टीमची. आणि पाहूया किरण पाटील पुन्हा एकदा. यावेळेचा हा चेंडू थोडासा आउटसाइड ऑफ स्टंप. चांगलं यष्टीरक्षण यष्टांच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळतात ते अजय कोळी फ्रॉम नावडे. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा आला. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 25 या आकड्यावर. 25. लेफ्ट आर्म राऊंड विकेट ना किरण पाटील पुन्हा एकदा. आउटसाइड ऑफ स्टंप पुन्हा एकदा. थोडासा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा. एक अतिरिक्त रन. थोडासा नाराज दिसतोय किरण. हा दुसरा व्हाईट बॉल येतोय, परंतु प्रयत्न चांगला आहे. आउटसाइड ऑफ स्टंप खोलवर टप्प्याचे चेंडू टाकणे, यॉर्कर लाईन चेंडू टाकणे, जेणेकरून फलंदाजांना एकतर चॉप करावे लागतील, स्लाइस करावे लागतील, अन्यथा प्रत्युत्तरच नसतं असे चेंडूवर मोठे फटके खेळणं खास करून अनेक फलंदाजांना जमत नाही. त्यामुळे हा चेंडू जर परफेक्ट पडला तर तो एक ड्रीम बॉल असू शकतो गोलंदाजासाठी. परंतु बऱ्याच वेळेला आउटसाइड ऑफ स्टंप यॉर्क टाकत असताना थोडंसं दिशा बदलतो आणि लाईनच्या बाहेर गेला की पंच स्वैर मारा घोषित करतात आणि तेच चित्र पाहायला मिळालं. लगातार 2 व्हाईट बॉलचा खेळ सध्याच्या घडीला मैदानामध्ये. धावसंख्या 1 ने पुढे जाऊन पोहोचले ती 26 या आकड्यावर. किरण पाटील कॉन्फिडन्स चांगला आहे. यॉर्कर पद्धतीचे चेंडू टाकण्याचा कॉन्फिडन्स मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतोय. यावेळेचा हा ड्राईव्ह लॉंग ऑन कडे. पॅडी त्या ठिकाणी आहे त्यामुळे एकच जाव. सेफ हँड. किरण पाटीलला चेंडू दिसलाच नव्हता बरोबर. हळूहळू धावफलक पुढे जात असताना, कारण सुरुवातीला मात्र जो वारू उधळला होता ना अलिबागचा, त्या वारूला लगाम घालण्याचं कार्य केले ते गोलंदाज कैलास 4G आणि त्याच्या पाठोपाठ आता मात्र किरण पाटीलला सुपर बॉलिंग. चांगलं कमबॅक बीबीपी पनवेल संघाचं. यावेळेस मात्र पिच होता
लॉफ्ट केलाय ऑन साइडला वाईड स्ट्रॉंग ऑनच्या वरतून बेधुंद करणारा फटका, उत्तुंग षटकार. विनोद वाटकेरेच्या पॅटमधून मात्र हा षटकार पाहायला मिळालाय. थोडासा पुढे टप्पा पडला होता, अगदी समोर आला होता आणि त्याचमुळे नाही सोडणार. आजपर्यंत अनेक गोलंदाजांची वाट लावली या फलंदाजांना वाटकेरे आणि या 6 धावांच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचले ती 33 या आकड्यावर. 33 रन्स ऑन बोर्ड नाव. चला चेंडू द्यायचे आहेत. सकाळच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर 2 सामने जिंकले ते सुजल 11 विंधडे उरण या संघानं. इकडून मात्र 2 सामने कोणता संघ जिंकणार आणि त्याच्यासाठी ही लढाई सुरू आहे. येस, .33 33 रन्स सध्याच्या घडीला स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. थोडासा वेग वाढवावा लागेल आणि ती क्षमता आहे विनोद वाटकेरे आणि कमलाकर दादले मध्ये. पाहूया किरण. ओ फुल टॉस बॉल, दिशा दिले एक स्ट्राइक कव्हरला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं चाललाय परंतु त्याच्या बॅकाच्या बाहेर. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. इकडे अंदाज चुकला क्षेत्ररक्षकाचा आणि 4 धावा प्राप्त झाल्या. धावसंख्या 4 ने जम्प करेल. जाऊन पोहोचले 37 या आकड्यावर. मगासपासून थांबलेला स्कोर आता मात्र थोडासा उसळी घेतोय. 37 धावा. चांगल्या धावा कराव्याच लागतील. समोर ताकदवान संघ आहे. चांगला चेंडू होता. फुल लेन थोडासा नाही प्रॉपर रीतीने कनेक्ट करता आला. पाठीमागे चालला शॉट तर मानकडे त्या ठिकाणी रन मिळेल. एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा येताना दिसल्या. एक डबल, एक षटकार, एक चौकार, 2 सिंगल, 2 व्हाईट बॉल असं पृथक्करण राहिलंय. यावेळेचा चेंडू पुनश्च एकदा. या ओव्हर मधला हा 3रा व्हाईट बॉल आहे किरण पाटील यांच्या. आउटसाइड ऑफ स्टंप बराच बाहेर पिचिंग होतोय आणि त्याच कारणास्तव पंचांच्या भूमिकेमध्ये दीपक पाटील सर आहेत पालीचे. अनेक स्पर्धा त्यांनी आजपर्यंत कव्हर केल्यात. चांगला बॉल इकडे पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक आहेत त्यामुळे कोणती धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावर अलिबाग 40 प्लस टीमची धावसंख्या 39 39 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. 39 अजून एका षटकाचा खेळ बाकी. चौथं आणि अंतिम षटक फार महत्वाचं असेल. इकडे 11-12 धावा आल्या तर 50 प्लस एक चांगली टोटल ठरू शकेल या मॅच मधली. परंतु VBP पनवेल संघाचा विचार केला तर एकापेक्षा एक नामवंत फलंदाज या संघामधून खेळतात. त्यामुळे असं असताना जेवढ्या धावा जास्त जमा करता येतील तेवढं फायद्याचं ठरेल. म्हणजेच काय तर 55 ही टोटल एक थोडीफार मी तर म्हणेन चॅलेंजिंग असू शकेल या मॅच मधली आणि त्यासाठी 15 ते 16 धावा काढाव्या लागतील या ओव्हरमध्ये. परंतु असं काही करू देणार का? आणि 4थ्या षटकाची जबाबदारी आणखीन एक चांगला गोलंदाज या टीमचा रुपेश याच्या खांद्यावर. पाहूया कमलाकर दादले आणि विनोद वाटकेरे. ओ यावेळेस मात्र वाटकेरे उडवतोय ऑन साइड मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरतून. उत्तुंग असा षटकार. आणखीन 6 धावा जोडल्या जातील धावसंख्येमध्ये. धावसंख्या मात्र वेगानं पुढे नेण्याचं कार्य करतोय अलिबाग टेनिस क्रिकेट मधील हार्ड हिटर बॅटर विनोद वाटकेरे आणि या षटकारांना टीमची टोटल जाऊन पोहोचले ती 45 या आकड्यावर. 45 रन्स ऑन बोर्ड नाव. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे त्यामुळे पहिल्याच बॉलवर रुपेश यांच्या आलेला षटकार थोडासा विचार करण्यास भाग पाडले. गोलंदाजाला थोडासा मॉरल डाऊन केले. त्याचं कॉन्फिडन्स मात्र थोडंसं डाऊन करण्याचं कार्य मात्र विनोद वाटकरने पहिल्याच बॉलवर केलंय. थोडंसं डॉमिनेट करण्याचा प्रयत्न मात्र झालाय. पाच चेंडूंचा खेळ बाकी. अजूनही चांगल्या धावा स्कोर कार्डवर अलिबाग संघाच्या सध्याच्या घडीला.
लोवर फुल टॉस बॉल, थोडस गुडघे वाकवले, बेंड केले आणि त्यानंतर स्क्वार लाईगला पहिली धाव वेगानं फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल कलेक्ट झाला नाही आणि लगेच संधी मिळाली ती दुसरी धाव पूर्ण करण्याची. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल या दोन्ही फलंदाजांमध्ये. आणखीन 2 धाबा. आता जिथे चान्स मिळेल तिकडे रिस्क घेतली जाते दोन्ही फलंदाजांकडून आणि शेवटच्या टप्प्यामध्ये अधिकाधिक धाबा जोडण्याचा प्रयत्न मात्र केला जातोय तो दोनही विस्फोटक फलंदाजांकडून. 47 धावा धाव फलकावर. यावेळेस मात्र टो एंडला बॉल लागलाय आणि फॉलो थ्रू मध्येच गोलंदाज झेल टिपतोय. बाद होतील. मिस टायमिंग स्ट्रोक होता आणि सफलता मात्र मिळवून दिली ती रुपेश या गोलंदाजांनी आणि बाद होतील फलंदाज. चांगली बॅटिंग मात्र केली या सत्रामध्ये. 2 षटकार 1 चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. विनोद वाटकरे बॅक टू द पवेलियन. अजूनही पाहिलं तर 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 चेंडूंमध्ये निदान 6 ते 7 धावा जर आल्या, एखादा मोठा स्ट्रोक आला तर धावसंख्या 54-55च्या आसपास जाऊ शकते. हाच विचार करायला हवा फलंदाजांकडून, कारण प्रत्येक वेळेला मोठ्या फटक्यानेच धावा येतात असं नाहीये. सिंगल डबल्सनं सुद्धा सातत्यानं धावफलक हालता राहतो आणि शेवटच्या टप्प्यामध्ये या 2-2 दुहेरी धावा सुद्धा बऱ्याच वेळेला महत्वाच्या ठरतात. जेव्हा तुम्ही दुसऱ्या सत्रामध्ये धावा वाचवता तेव्हा कळतं की मोठा फटका खेळलो नसतो आपण, सिंगल्स घेतली असती तेव्हा एक एक धावेची किंमत मात्र आपल्याला कळून चुकलेली असते. यावेळेस फिरून खेळले हा स्ट्रोक लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. आल्या आल्या पहिल्याच बॉलवर धमाका. बॉलला पाठवले सीमारेषा पार 4. लाईन खराब होती या ठिकाणी. लेग स्टंप वजा चेंडू सचिन यांच्या पॅटमधून येतोय. खणखणीत असा चौकार आणि या चौकाराच्या सहाय्याने टीमची टोटल जाऊन पोहोचले. अलिबाग संघाचं अर्धशतक धाव फलकावर. 51 धावा कंप्लीट होत असताना हळूहळू 50 धावांचा टप्पा ओलांडला जातोय अलिबाग टीम कडून. शेवटचे 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. या षटकामध्ये आतापर्यंत 12 धावा खर्च केल्यात त्या रुपेश या गोलंदाजाने. लोवर फुल टॉस बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केलाय. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमा पार. नॉट एक्सपेक्टेड. विश्वास बसत नाहीयेत अशा चुका मात्र बीबीपी पनवेल संघ करतोय आणि या चौकार फार महागाचा ठरू शकतो दुसऱ्या सत्रामध्ये. ज्यानं मात्र कमाल बॉलिंग केली होती या सत्रामध्ये. 3 धावा देताना 2 विकेट प्राप्त केल्या होत्या त्याच कैलास पोरजी. परंतु क्षेत्ररक्षण केल्यानंतर या धावा गोलंदाजाच्या खात्यात जोडतात. अशी काहीतरी समजा अरेंजमेंट असती तर मात्र क्षेत्ररक्षकाच्या खात्यामध्ये किंवा त्यांनी गोलंदाजी केली त्याच्या खात्यामध्ये या धावा जोडाव्या, कारण त्याच्याकडून चुकी झाली ती. शॉट ऑफ लेंथ. कैलास पोरजीच्या डोक्यावरून ठोकलाय. दमदार षटकार. जखमेवर मीठ चोळणारा असंच म्हणावं लागेल. आणि डावखुऱ्या त्याच्या फलंदाजानं काय आला तो मैदानामध्ये त्याला पाहिलं आणि त्यानं जिंकलं मैदान. शेवटच्या 3 बॉलमध्ये 2 चौकार आणि 1 षटकार. विस्फोटक खेळी. काय इनिंग सांगता केले या सचिन नावाप्रमाणेच. सचिन नाव म्हटलं की टेनिस क्रिकेट विश्वामध्ये फारच मोठं नाव आहे आणि आज मात्र अलिबाग कडून खेळताना सचिननं 3 बॉलमध्ये 14 धावांचं योगदान दिले. सगळ्यात महत्वपूर्ण योगदान राहिलंय आणि त्याचमुळे टोटल जाऊन पोहोचले. ज्या ठिकाणी आपण 50-54चा विचार करत होतो ही धावसंख्या जाऊन पोहोचले ती 61 वर आणि 62 धावांचं लक्ष्य आव्हान ठेवण्यात आले. 62 रन्स टू विन फॉर दिस मॅच फॉर व्हीबीपी पनवेल टीम. परंतु एक समाधानकारक गोष्ट, विश्वास पाटील शेवटचे काही चेंडू असताना मात्र क्षेत्ररक्षणासाठी गेले होते आणि ती एक मी तर म्हणेन थोडीशी जमेची बाब राहील, कारण पहिल्यांदा त्यांना चेंडू लागल्यानंतर थोडासा काळजाचा ठोका सगळ्यांचा चुकला होता. परंतु कारण पहिल्या मॅच मध्ये विश्वास पाटील यांच्या बॅटमधून मात्र अर्धशतक आलंय. हा स्कोर कार्ड तुम्ही आपल्या स्क्रीनवर पाहताय. प्रसाद पाटील 18 धावा, विनोद वाटकरे 20 धावा, कमलाकर दादले 4 आणि सचिनने येऊन 3 बॉलमध्ये 14 ठोकल्यात आणि त्याचमुळे एक भरभक्कम धावसंख्या उभी राहिली. परंतु ही धावसंख्या 61 धावांचं, ही 61 धावा विजयाचा झेंडा मिरवण्यासाठी पुरेशा ठरणार का याचं उत्तर ऐकण्यासाठी दुसरं सत्र जसं चालू होईल
मायक्रोफोनवर मात्र मी घेऊन जातोय हिंदी भाषेमधील एक नामवंत समालोचक लोकेंद्रजी ओझा सरांकडे. थँक्यू. तो आइए दोस्तों, एक बार फिर से हम आप सभी का स्वागत करते हैं किंजल स्पोर्ट्स चषक 24 आदर्श ट्रॉफी, एक बेहतरीन क्रिकेट टूर्नामेंट। और आज के दिन के हम लगभग अंतिम पड़ाव की ओर पहुंचते हुए इसके बाद भी मुकाबला होगा, लेकिन ये मुकाबला काफ़ी दिलचस्प, काफ़ी रोमांचक और दोनों बेहतरीन टीमें, टफ टीमें। आरसी ग्रुप अलीबाग वर्सेस वीबीपी, और यहाँ पर टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का निर्णय लिया था वीबीपी ने और उनके सामने 62 रन का टारगेट। तो टोटल 62 रन इस मुकाबले को जीतने के लिए चाहिए, और लगभग हम देखेंगे तो 4 ओवर का ये मुकाबला है। 15.50 रन रेट के हिसाब से यहाँ पर बल्लेबाजी करनी है। तो पहली गेंद से ताबड़तोड़ हल्ला करना होगा, प्रहार करना होगा, ज़बरदस्त अंदाज में, अपने एटीट्यूड के साथ में, पॉजिटिव एटीट्यूड के साथ में, पॉजिटिव अप्रोच के साथ में, इंटेंट के साथ में बल्लेबाजी करनी होगी। और पहले ही गेंद से आगाज करना होगा, और ये मिस हिट, फील्डर उसके नीचे दौड़ लगाते हुए और बेहतरीन कैच पकड़ते हुए, और इसी के साथ में ये बड़ा विकेट, पहली गेंद पर बड़ा विकेट हासिल करते हुए अपने टीम के लिए बेहतरीन कैच। और ये वाइडिस मिड ऑफ के रीजन में ये गेंद गई थी, वहाँ पर आसानी के साथ इस कैच को लपक लिया। और जिस तरह की शुरुआत यहाँ पर चाहिए थी टीम आरसी ग्रुप, जो शुरुआत चाहिए थी वो उनको पहली गेंद पर मिलता हुआ गोल्डन डक के साथ में विश्वास पाटिल, ये पूरी तरह से उनमें आत्मविश्वास की कमी थी। इस हिट पर वापस आए पवेलियन में और अच्छी शुरुआत देने का उनका इरादा नेक था, लेकिन सही तरीके से बल्ले पर गेंद नहीं आई, और जिसकी वजह से वो आउट होकर पवेलियन की तरफ जाते हुए। और निश्चित रूप से काफ़ी तकलीफ़ होती है जब इस मुकाम पर पहुंचने के बाद और आप पहली गेंद पर आउट हो जाते हैं। तो वापस आते हुए अगले बैटर मैदान पर अजय कोड़ी बल्लेबाजी करने के लिए आए हैं, और देखते हैं कैसे बल्लेबाजी करते हैं, क्योंकि बड़ा मुकाबला यहाँ पर चलता हुआ। पहली गेंद पर कमाल की हिट, जबरदस्त हिट यहाँ पर देते हुए अपनी टीम के लिए, उतनी ही अच्छी फील्डिंग, कमाल की फील्डिंग यहाँ पर। और ये वाइडिस एक्स्ट्रा कवर के रीजन में गेंद गई थी, दौड़ लगाई उन्होंने, लगभग 30 से 40 कदम दौड़ लगाते हुए बाईं हाथ से गेंद को रोका और अपनी टीम के लिए बहुमूल्य रन बचाते हुए। तो ये एफर्ट है, और इस एफर्ट की वजह से गेंदबाज का हौसला बढ़ता है। जब आप अच्छी फील्डिंग करते हैं तो एक आत्मविश्वास गेंदबाज का बढ़ जाता है, और खास करके गेंदबाज की हम बात करेंगे तो उनके पॉइंट ऑफ व्यू से एक अच्छा नतीजा उनके फेवर में आता है। अगली गेंद, ओह
ये घुमा कर मारना चाहते थे, गेंद को मारना चाहते थे मानपाड़ा और गेंद चली गई सानपाड़ा। डॉट गेंद यहाँ पर आती हुई और अपने इरादे जाहिर करते हुए और यहाँ पर बल्लेबाजी करते हुए दोनों बैटर कपिल और अजय कोहली ये दोनों ठान कर आए हैं कि बल्ला भाले की तरह घुमाना है, तलवारबाजी करनी है। लपेटे में गेंद आई, सही तरीके से कनेक्ट नहीं कर पाए, नो मैंस लैंड पे यहाँ पर गेंद गिरती हुई और उसी के साथ ये आता हुआ चौका डीप मिड विकेट के रीजन में। लो फुल टॉस डिलीवरी थी, सही तरीके से कनेक्ट नहीं हो पाई और इतने भारी भरकम 7 फुट वाले भरकम खिलाड़ी को अगर फुल टॉस गेंद मिलेगी सही तरीके से बैठती तो ये डायरेक्ट जो है पनवेल रेलवे स्टेशन पर जाकर गिरते थे। लेकिन फिर भी बहरहाल 4 रन यहाँ पर हासिल करते हुए अपनी टीम के लिए ये मुकाबला काफ़ी कांटे का मुकाबला, और ये जो भी टीम इस मुकाबले को जीतेगी वो एक फूल की एहसास के साथ वापस जाएगी, जीत के एहसास के साथ वापस जाएगी। और ये फूल और कांटे का मुकाबला चलता हुआ जो भी टीम जीतेगी जो फूल की खुशबू का एहसास लेकर जाएगी और जो भी टीम हारेगी वो कांटों के दर्द के एहसास को लेकर जाएगी। तो देखते हैं इन दोनों टीमों में से कौन सी टीम ऐसा मुकाबले को जीत हासिल करते हैं। बहुत जबरदस्त फील्डिंग, बेहतरीन कमाल की यहाँ पर फील्डिंग करते हुए वाइडीज लॉन्ग ऑन के रीजन में बेहतरीन अंदाज में दौड़ लगाई। जैसे हुसैन बोल्ट ने लगातार ओलंपिक में गोल्ड मेडल जीते थे उसी तरह की जब हुसैन बोल्ट की याद दिलाते हुए काफी तेजी के साथ यहाँ पर और जो अंदाज में कैच पकड़ा वो वाकई काबिल तारीफ है। और इस तरह से दौड़ते हुए बॉडी को बैलेंस रखना, अपने हाथों को बैलेंस करना और कैच को लपकना, निगाहें जमाए रखना, क्योंकि ये हिट कांचन दादा ये इतनी स्पीड में आई थी, थोड़ी सी भी गलती 1 इंच की भी इधर उधर होती तो ये कैच छूट सकता था। कमाल की फील्डिंग है। और अगर हम बात करेंगे जमीनी फील्डिंग तो बेहतरीन रही है और उसके साथ साथ अगर हम बात करेंगे तो आसमानी फील्डिंग भी पूरी तरीके से बेहतरीन रही है, जिसका नतीजा ये एक और विकेट के रूप में यहाँ पर मिलता हुआ। बेहतरीन कैच डीप मिड विकेट के रीजन में और बड़ा विकेट हासिल करते हुए अपनी टीम के लिए। और धीरे धीरे दोस्तों आप देखेंगे आसमान से सूरज जो है अपनी रोशनी को वापस बुलाता हुआ और धीरे धीरे कुछ ही पलों के बाद में आप देखेंगे आसमान पर पंछी अपने बच्चों के लिए डिनर लेकर जाएंगे। धीरे धीरे हम भी आज के इस मुकाबले में इस टूर्नामेंट के अंतिम पड़ाव की ओर पहुंचते हुए, तो बहरहाल इन्हीं अंतिम पड़ाव के बीच में एक नए पड़ाव के लिए बैटर मैदान पर आते हुए किरण पाटिल लेफ्ट हैंड बैटर है। बॉलर बैक ड्राइव पहली गेंद पर आकर उन्होंने ड्राइव कर दिया, गेंद लॉन्ग ऑफ के रीजन में यहाँ पर जाती हुई, मौका था दौड़कर 1 रन पूरा करने का। तो इसी के साथ ये पहला और बेहतरीन ओवर समाप्त होता हुआ। पहले ओवर के समाप्ति के बाद टोटल स्कोर 6 रन। तो अगर हम बात करेंगे दोनों टीमों के कांचन दादा, अगर हम कंपेयर करेंगे दोनों टीम के पहले ओवर की, तो पहले ओवर में पहले बल्लेबाजी करने वाली टीम थी जिन्होंने बनाए थे टोटल 19 रन। दूसरे इनिंग में अगर हम देखेंगे तो यहाँ पर टोटल बने हैं 6 रन। तो जो गैप है 13 रन का जो गैप है वो देखते हैं कितना लंबा होगा या वापसी करने का पूरा मौका होगा, क्योंकि दूसरा ओवर फर्स्ट इनिंग में कैलाशपुर जी उन्होंने डाला था तो सिर्फ 3 रन आए थे, 2 विकेट वहां पर हासिल किए थे। तो 2 ओवर के बाद पहली इनिंग में स्कोर था 22। पहले इनिंग में यहाँ पर बल्लेबाजी करते हुए सेकेंड इनिंग में पहले ओवर में 6 रन। तो मंजिल जो हासिल करना है वो 62 रन, पहले ओवर में 6 रन। तो अगले 18 गेंदों पर इस मैदान पर हमारे दर्शकों को लगातार तालियां बजानी पड़ेगी अगर 6 और चौकों के लिए, तो उस तरह की बल्लेबाजी करने की सख्त ज़रूरत, वापसी करनी पड़ेगी। पहला ओवर 19 रन, दूसरा ओवर 3, फिर 17, फिर 22 और ये देखिए ऑफसाइड की तरफ गेंद को मार दिया। गेंद जाती हुई एक्स्ट्रा कवर के रीजन में 1 रन पूरा किया, वहां पर फील्डर मौजूद और 2 ऐसे बेहतरीन फील्डर हैं जिनके हाथों में गेंद लगती है तो ऐसा लग रहा है कि फेविकॉल लगा कर आए हैं, उनके हाथों से गेंद छूट ही नहीं रही है। बेहतरीन फील्डिंग करने के साथ साथ में दबाव यहाँ पर बनाते हुए और उसी दबाव का नतीजा हम देखेंगे 1.1 ओवर के बाद टोटल रन 7, जीतने के लिए 62 रनों की ज़रूरत। तो यहाँ पर न मौका है बल्लेबाजी टीम के लिए और ना ही दस्तूर है, अच्छा खेलना है, हर गेंद पर आपको हिट लगाने हैं। और ये देखिए जब हवाई फायर यहां पर करते हुए गेंद लॉन्ग ऑफ के रीजन में हाई एंड हैंडसम जबरदस्त आसमानी हिट लगाते हुए आधा दर्जन रन यहां पर हासिल करते हुए अपने टीम के लिए। और इस सिक्सर के साथ, इस हिट के साथ में जो है उनके खिलाड़ियों का आत्मविश्वास
बड़ा होगा। 12 रन अभी तक, 13 रन अभी तक बन चुके हैं और इसी तरह की बल्लेबाजी करने की ज़रूरत है यहाँ पर बल्लेबाजी वाली टीम को। VBP उनकी टीम को 62 रन जीतने के लिए चाहिए। सामने RC ग्रुप अलीबाग और हमारे काका मात्रे की गांव की टीम है ये। प्रसाद पाटिल जी उनके कप्तान, हमारे काका मात्रे जी उनके गांव से बिलोंग करते हैं, तो काका मात्रे के दिल में भी होगा कि हमारी टीम जीते लेकिन जब हम यहाँ पर बैठते हैं तो हमारे लिए दोनों टीमें सेम। और क्या कट कर दिया फील्डर वहां पर मौजूद बैकवर्ड पॉइंट के रीजन में, लेकिन एक ही रन मिलेगा। वाह क्या फील्डिंग, काबिले तारीफ। और फील्डिंग से भी अच्छी अगर हम देखेंगे तो डायरेक्ट थ्रो स्टंप्स के ऊपर, विकेट कीपर तैयार थे, उनके हाथों में गेंद पहुंची और यहाँ पर जोखिम लेना मुनासिब नहीं समझा दोनों बैटर ने। तो स्कोर इसी एक रन के साथ में पहुंचता हुआ 14 रन के घर पे पहुंचता हुआ ये आंकड़ा। दूसरा ओवर चल रहा है और देखते हैं ऑफ स्टंप के बाहर आए थे, गेंद को लॉफ कर दिया। बिग इट्स आउट ऑफ पार्क। 6 रनों के लिए कमाल की हिट और यहाँ पर धीरे धीरे उस मोमेंटम को हासिल करने का प्रयास करते हुए और जबरदस्त अंदाज में बल्लेबाजी करते हुए ऐसे आसमानी हिट्स लगाने की जरूरत है। स्कोर भी उछलता हुआ 20 रन और यहाँ से एक उम्मीद जगी है, एक रोशनी, एक किरण जगी है कि हाँ हम 62 रन को हासिल कर सकते हैं। भले पहले ओवर में 6 रन आया है लेकिन वापसी करने का पूरा मादा, पूरा जोश जज्बा, जुनून यहां पर। और ये देखिए कि और ये लीडिंग एज लीड करते हुए बिग ये बड़ा विकेट यहां पर हासिल करते हुए, बड़ी मछली जालाद फसली, अच्छी बल्लेबाजी कर रहे थे, हिट्स लगाया था लेकिन उसके बाद में यहां पर ये हिट मिस हिट होता हुआ और इसी के साथ ये बड़ा विकेट हासिल करते हुए गली ये अपने स्लिप में पकड़े गए थे और इसी के साथ अच्छा विकेट, अच्छा क्या जज किया था, लीडिंग एज और इसी के साथ ये एक और बड़ा विकेट यहाँ पर हासिल करते हुए अच्छी बल्लेबाजी करी किरण पाटिल ने। उम्मीद की किरण जरूर जगाई थी अपनी टीम के लिए लेकिन बहरहाल यहाँ पर पिंटिया पाटिल ने ये विकेट निकालकर जीतने की उम्मीदों को थोड़ा कम किया है। लेकिन बल्लेबाजी काफ़ी मजबूत, अगर हम बात करेंगे VBP उनकी टीम की बात करेंगे तो एक खतरनाक टीम है। वापसी करने का पूरा मादा है, पूरी काबिलियत है, क्षमता है, हुनर है, टैलेंट है, लेकिन यहाँ पर उस सभी को इम्प्लीमेंट करने की ज़रूरत है। प्लानिंग के लिए कांचन जी कोई टाइम नहीं है, जो भी प्लानिंग है हर गेंद के साथ पहली गेंद पर आकर खेलने का और क्रॉस द लाइन खेलने का प्रयास था। गिरफ्तार से गिरफ्तार किया गेंदबाज ने। डॉट गेंद यहां पर आते हुए 2 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 20 रन। तो ये मुकाबला एक अच्छे रोमांचक मुकाबले की ओर बढ़ता हुआ। 12 गेंदे 40 रन है। 1-2 बड़े हिट अगर इस ओवर में आते हैं तो मैच के समीकरण बदल सकते हैं, हालात बदल सकते हैं और नतीजा भी बदल सकता है। तो बस दरकिनार है अच्छे हिट्स के। यहाँ पर बात करेंगे VBP टीम के लिए तो अगर 3-4 हिट्स आ जाते हैं बड़े बड़े तब जो है एक जबरदस्त मुकाबला देखने को मिलेगा। बहरहाल यहाँ पर तीसरा ओवर लेकर आए हैं गेंदबाज 12 पे 40 रनों की जरूरत है और ये मिस हिट यहाँ पर और इसी के साथ आसानी के साथ इस गेंद को कवर के रीजन में लपक लिया गया, डिस्कवर किया और वापस आउट होकर पवेलियन की तरफ आते हुए 11 गेंदे और 40 रन। और यहाँ मौका नहीं है और मौके के साथ साथ टाइम भी नहीं है, गेंदे भी नहीं है, तो आपको हर गेंद पर रन बनाने का प्रयास करना पड़ेगा। 11 गेंदे और 40 रन। 11 गेंदों पर 40 रन की जरूरत है। नए बैटर मैदान पर पहुंच चुके हैं, किशोर पोर जी यहाँ पर मैदान पर पहुंच चुके हैं और उन पर देखते हैं किस तरह का दबाव रहता है इस रन को हासिल करने का। काफ़ी अच्छी टीम है, मजबूत टीम है, एक से एक खिलाड़ियों से भरी हुई टीम है, लेकिन यहाँ पर ज़रूरत है उसको इम्प्लीमेंट करने की। और यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं पनवेल के सबसे सुप्रसिद्ध डॉक्टर में से एक, अच्छे बल्लेबाजों में से एक डॉक्टर सचिन मोकल जी यहाँ पर मैदान पर बल्लेबाजी करने के लिए आए हैं। और जब मैं और काका मात्रे जी रसायनी में महाराष्ट्र स्टेट डॉक्टर्स प्रीमियर लीग की क्रिकेट कमेंट्री कर रहे थे तो यहाँ पर डॉक्टर सचिन सर ने 5 छक्के लगाए थे एक ओवर में। रसायनी का
बहुत ही खूबसूरत सा मैदान था वहाँ पर, तो यहाँ पर उसी की ज़रूरत है, उसी तरह के परफॉर्मेंस की। और यह पहली गेंद पर आते हुए काफ़ी तेज़ी के साथ अंदर की तरफ आई, बल्ला जरूर घुमाया था, दूसरा रन लेना चाहते थे लेकिन यहाँ पर पूरी तरीके से मना किया। और जिस उम्मीद के साथ उन्होंने बल्ला घुमाया था उससे कम रफ्तार में गेंद आई, बल्ले के ऊपरी हिस्से को लगी थी और गेंद गई वाइड इज लॉन्ग ऑन के रीजन में। तब तक मौका था एक रन यहाँ पर हासिल करने का, और एक एक रन से, भले ही कहते हैं कांचन जी एक एक रन से घड़ा भरता है, लेकिन यहाँ से घड़ा तो भरेगा ही नहीं, आधा ही रह जाएगा, प्यास भी अधूरी रह जाएगी, जीत की प्यास। तो बहरहाल यहाँ पर फाइनली कुछ देर के बाद में कुछ उम्मीद की किरण एक बार फिर से जगती हुई, फाइन लेग बाउंड्री के बाहर ये गेंद जाती हुई 4 रनों के लिए उछाल लेती हुई गेंद थी, बल्ले के हिस्से को लगती हुई गई गेंद 4 रनों के लिए, 4 रन और जुड़ते हुए और इसी 4 रनों के साथ स्कोर पहुंचता हुआ 25। तो आपको अपनी प्यास बुझानी है तो रन ज़्यादा बनाने होंगे, अच्छी बल्लेबाजी करने की ज़रूरत होगी और एक प्रयास करना होगा। तो अभी भी मुकाबला आपके हाथ से गया नहीं है, लेकिन आप चेंज कर सकते हैं, जो अपना एटीट्यूड है, अपना इंटेंट है और उसके साथ बल्लेबाजी करेंगे तो निश्चित रूप से इस मुकाबले में और भी जान आ सकती है। बहरहाल अगली गेंद के लिए सचिन, वाओ, जबरदस्त अंदाज में गेंद को हिट कर दिया और इसी के साथ लॉन्ग लेग रीजन में दनदनाता चौका, बैक टू बैक बाउंड्रीज के साथ में यहां पर हम देखेंगे किशोरपुर जी 2 गेंदों पर 2 चौके यहां पर आ चुके हैं, 29 रन अभी तक बन चुके हैं और अभी भी यहां पर पूरा प्रयास करेंगे कि और रनों को बढ़ाया जाए। 2 गेंदें और हैं और 2 गेंदों पर कितने रन आएंगे ये अंतिम ओवर में जो रोमांच होगा उसके बयान यहाँ पर दर्ज होगा। तो बहरहाल एक बार फिर से सचिन, और एक बार फिर से घूम कर मारना चाहते थे, गेंद स्क्वायर लेग अंपायर के राइट साइड से होकर जाते हुए मौका था यहाँ पर लॉन्ग लेग के रीजन में 1 रन हासिल करने का। तो 1 और रन जुड़ता हुआ टोटल स्कोर में 30 रन पहुँचता हुआ, तो अब 7 गेंदे और 32 रन कांचन जी, है ना। तो इस स्कोर को हासिल करने के लिए कुछ एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट लगाने की ज़रूरत पड़ेगी यहाँ पर इन दोनों बैटर को। डॉक्टर सचिन मुगल उनके पास जो है मौका नहीं है मार धाड़ा मचाने के अलावा। कमाल की हिट यहाँ पर और ये जबरदस्त अंदाज में डीप मिड विकेट के रीजन में 6 रन हासिल करते हुए। और जब भी किसी मरीज को दर्द होता है तो डॉक्टर साहब इंजेक्शन देते हैं तो उसको रिलीफ मिलता है, थोड़ा आराम मिलता है, तो उसी तरह अंदाज में मारा गया ये इंजेक्शन नुमा हिट यहाँ पर लगाया, तो थोड़ा सा आराम तो उनको लगा होगा कि हाँ थोड़ा नज़दीक हम पहुँच सकते हैं। तो बहरहाल 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 36। तो आइए दोस्तों अंतिम पड़ाव की ओर। 6 गेंदे और 26 रन, पहली 1-2 गेंदों पर बड़े हिट्स आ जाएंगे तो यकीन मानिए यहाँ पर बैठा हुआ हर एक इंसान जो है अपनी जगह पर झूम जाएगा। तो बहरहाल अगले गेंदबाज यहाँ पर गेंदबाजी करने के लिए आते हुए पहली गेंद 6 गेंदे और 26 रन, 6 गेंदों पर 26 रन की ज़रूरत है। और यहाँ पर उनके कप्तान फील्डिंग में बदलाव करते हुए, और अगर हम फील्डिंग पोजीशन की बात करें तो एक फर्स्ट स्लिप में विकेट कीपर फर्स्ट स्लिप गली और पॉइंट, ओ अच्छी गेंद, लो फुल टॉस डिलीवरी थी, यहाँ पर नॉन स्ट्राइकर एंड पर मौका बन सकता था, मौका। और इसी के साथ अंपायर ने अपनी उंगलियां आसमान की तरफ घुमाई और बैटर आएंगे पवेलियन की ओर। एक पहली गेंद पर ये विकेट हासिल करते हुए 5 गेंदे और 26 रन। तो दोस्तों मैं लोकेंद्र ओझा आप सभी का धन्यवाद अदा करता हूँ, हमारे दीपक पाटिल जी जिन्होंने मुझे मौका दिया इस स्वर्गीय जूली तेजस मात्रे स्मरणार्थ जय हनुमान दापोली जय हनुमान बोरली पुरस्कृत किंजल स्पोर्ट्स ट्रॉफी आदर्श ट्रॉफी में बहुत बहुत धन्यवाद दीपक जी, और तेजस मात्रे जी आपका बहुत बहुत धन्यवाद। मेरे साथ ही कमेंटेटर काका मात्रे जी, 5 गेंदे और 26 रन, मुकाबला अभी भी गया नहीं है। और ये लेंथ में परिवर्तन किया था, गति में परिवर्तन किया था और बैटर की दुर्गति यहाँ पर होते हुए स्कोरर कांचन पालकर जी के वाले हमारे साथी अंपायर श्री अमोल काले जी, श्री सुनील पाटिल जी, श्री ईशु कोहली जी, श्री दीपक पाटिल जी, उनके साथ साथ और ये देखिए काफ़ी तेजी के साथ आए थे और पूरी तरीके से बीट किया
और आसानी के साथ यहाँ पर एक रन हासिल करते, तो मंजिल यहाँ पर हाथ से निकलती हुई। और 24 लाइव इवेंट्स के संदेश पाटिल जी, आप सभी का तहे दिल से आभार, थैंक यू वेरी मच। और यहाँ पर हम देखेंगे कि एक अच्छा मुकाबला हो सकता था, उसमें उसने अच्छी जीत हासिल करते हुए यहाँ पर, और ये ड्राइव कर दिया डीप मिड विकेट के रीजन में, फील्डर मौजूद हैं। और कांचन भाई, अगर हम देखेंगे तो पहली गेंद से जो फील्डिंग का स्टैंडर्ड था, जो स्तर था, आखिरी गेंद तक उसको भी मेंटेन किया हुआ है। और पूरी तरह से भले मुकाबला वो लगभग जीत चुके हैं, लेकिन फिर भी एफर्ट को उन्होंने छोड़ा नहीं है, जिसकी वजह से उनकी टीम आज इस मुकाबले में पहुंच चुकी है। वाओ, व्हाट अ कट, अपर कट, सुपर कट, गेंद सीमा रेखा को कट करती 4 रनों के लिए बैकवर्ड पॉइंट के रीजन में 4 रन हासिल करते हुए। और इन 4 रनों से सिर्फ हौसला मिल सकता है, नतीजा नहीं। तो बहरहाल हम देखेंगे टोटल स्कोर 42 रन, और बेहतरीन अंदाज में यहाँ पर आरसी ग्रुप, उन्होंने बेहतरीन अंदाज में यहाँ पर क्रिकेट खेली है।